नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या प्रणेत्याला कार्यांजली वाहूया, पंतप्रधानांचं आवाहन. रालोआ घटक पक्षांची नवी दिल्लीत बैठक. रालोआच्या प्रगतीचा बैठकीत आढावा. हेरगिरीच्या आरोपावरून माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. जाधव यांच्या शिक्षेसंदर्भात भारताची गंभीर प्रतिक्रिया. पाकिस्तानी उच्चायुक्तांना खडसावलं. पाक कैद्यांना मुक्त न करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं उधळला. 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. कर्णबधीर आणि मूकबधीर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करायला सुरुवात. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात दहशतवादाचा सामना, हवाई वाहतूक सुरक्षा, क्रीडा, वैद्यकीय आणि अंतराळ या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांना संयुक्त निवेदन दिलं. लोकशाही आणि कायद्याचं राज्य हा उभय देशांमधला समान धागा असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. उभय नेत्यांनी नॅनो बायोटेक सेंटरचंही उद्घाटन केलं. दोन्ही देशांमधल्या संबंधांनी मैलाचा टप्पा गाठला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिक्षण आणि संशोधन या विषयावर आमचा भर असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तर भारतीय विद्यार्थ्यांना यापुढेही ऑस्ट्रेलिया संधी पुरवेल अशी ग्वाही टर्नबुल यांनी दिली. आज सकाळी राष्ट्रपती भवनात टर्नबुल यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यांनी यावेळी मानवंदना स्वीकारली. भारताच्या सफलतेची सर्व जगभरात प्रशंसा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला विकासाच्या वाटेवर वेगानं घेऊन जात असल्याचं माल्कम टर्नबुल यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात बोलताना सांगितलं. भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान टर्नबुल यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी आज संध्याकाळी दिल्ली मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. तसंच अक्षरधाम मंदिराला भेट दिली. स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या प्रणेत्याला कार्यांजली अर्पण करूया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात केलं. महात्मा गांधी यांच्या चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकपूर्तीनिमित्त स्वच्छांजली बापू को कार्यांजली या विशेष डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आदर्शों से प्रेरित होकर देश हित के लिए खुद को संकल्पित करने का, समर्पित करने का। साथियों, हमें अब महात्मा गांधी को श्रद्धांजलि के साथ साथ कार्यांजलि भी अर्पित करनी है। अपने कार्यों को उन्हें अर्पित करना है और उसके सबसे बड़ा माध्यम है स्वच्छाग्रह। प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर गांधीजींच्या तत्वज्ञानावर आधारित विशेष नृत्य नाटिका सादर करण्यात आल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 32 घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत केंद्रातल्या रालोआ सरकारच्या गेल्या 3 वर्षातल्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला.
रालोआच्या विविध धोरणांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली। का अपना साइज भी बड़ा है। हाल में 2 नए घटक दल गोवा में हम शामिल हुए, केरल में, तमिलनाडु में, जम्मू कश्मीर में, नॉर्थ ईस्ट में कई छोटे छोटे दल इसमें शामिल हुए। उत्तर प्रदेश के भी इस चुनाव में कम से कम 3-4 छोटे दल ऐसे थे जिनका इस बड़ी जीत में अपने प्रकार से योगदान था, और इसलिए एनडीए का समूह, एनडीए की टोली अपने आप में काफी बड़ी हुई है। भारतीय नौदलातले माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथल्या लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे। जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानमध्ये अटक केली होती। जाधव यांनी इराणमधून पाकिस्तानात प्रवेश केला होता। भारतीय गुप्तचर संस्था रॉसाठी हेरगिरी तसंच घातपाती कृत्यांचा प्रयत्न केल्याचा आरोप पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी जाधव यांच्यावर ठेवला होता। मात्र ते नौदलाचे निवृत्त अधिकारी असले तरीही भारत सरकारच्या कोणत्याही संस्थेशी त्यांचा संबंध नाही असा खुलासा भारतानं पाकिस्तानकडे केला होता। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी जाधव यांना लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। दरम्यान भारतानं याची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानी कैद्यांना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे। बुधवारी काही पाकिस्तानी कैद्यांना पाकिस्तानात परत पाठवण्यात येणार होतं, मात्र जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करण्याची ही योग्य वेळ वाटत नाही असं सरकारनं म्हटलं आहे। या प्रकरणी कायदा आणि न्यायाच्या मूलभूत नियमांची बूज न राखता पाकिस्ताननं शिक्षेची अंमलबजावणी केली तर ती कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता केलेली हत्या ठरेल असं भारतानं म्हटलं आहे। भारतीय परराष्ट्र व्यवहार सचिवांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना बोलावून या प्रकरणी कडक शब्दात खडसावलं आहे। दरम्यान गरज भासली तर जाधव यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीरच्या केरन भागात सीमेपलीकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला। यावेळी झालेल्या चकमकीत 4 घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आलं। या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली। लोकसभेत आज मोटार वाहन सुधारणा विधेयक 2016 मंजूर झालं। वाहतूक क्षेत्रात 100% ई गव्हर्नन्स, बनावट वाहन परवान्यांना तसंच वाहन चोरीला आळा, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भरभक्कम दंड याविषयी या विधेयकात तरतुदी आहेत। देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात, त्यात सुमारे 1.5 लाख लोकांचा बळी जातो। याला आळा घालणं हा या विधेयकाचा मूळ हेतू असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं। शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत मांडलं। 2010च्या कायद्याअंतर्गत प्राथमिक शाळा शिक्षकांना किमान पात्रता प्राप्त करण्यासाठी 5 वर्षांपर्यंतची मुदत देण्यात आली होती, ती वाढवून 2019 पर्यंत करण्याची तरतूद या विधेयकात आहे। कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्यस्तरीय कर्णबधिर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात बैठक झाली। कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेतही प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनामार्फत अशा शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील। तसंच शालेय अभ्यासक्रमात 4थी भाषा म्हणून सांकेतिक भाषेच्या समावेशासंदर्भात विचार केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। उच्च शिक्षणामध्ये मूकबधिर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा तज्ज्ञ उपलब्ध व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। पुण्याजवळ भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। या प्रकरणी खडसे यांच्या पत्नी, जावई आणि उकाणी यांच्यासह इतर अज्ञातांवरही गुन्हा दाखल करण्यात येत आहे।
या प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 8 मार्च 2017 रोजी दिला होता. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या संदर्भात हेमंत गावंडे यांनी 30 मे 2016 रोजी दिलेल्या तक्रार अर्जाला फिर्याद समजून प्रकरणाचा तपास करावा असा आदेश असून त्यानुसार ही कारवाई करण्यात येते. गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची विक्री करणारी अवैध दुकानं तातडीनं बंद करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या या व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. ही अवैध दुकानं तातडीनं बंद करावीत आणि पुन्हा ती चालू होऊ नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भात त्या विभागातले सहाय्यक पालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विशेष लक्ष देऊन ही दुकानं बंद करावीत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालय कारवाई करेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या 6 तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर जिल्ह्यात केवळ 17% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून 6 तालुक्यातली गावं आणि वाड्यांना सध्या 86 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. जिल्ह्यातल्या मध्यम 5 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प तर 48 लघु प्रकल्पांपैकी 14 प्रकल्प कोरडे पडले आहेत. कूपनलिका आणि विहिरींनीही तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. पाणी टंचाईचा फटका जनावरांनाही बसतोय. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजले जात आहेत. खाजगी आणि 8 शासकीय टँकर असे एकूण 86 टँकरद्वारे तेथे पाणी पुरवठा करत आहोत. ज्या गावामध्ये टंचाई आहे तेथील प्रस्ताव तहसीलदार आणि BDO मार्फत आल्यानंतर आपण 2 ते 3 तासाच्या आत कलेक्टर ऑफिसवरून आपण ऑर्डर काढून देतो आणि जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घेत आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेनं आज औरंगाबादमधल्या क्रांती चौकात धरणं आंदोलन केलं. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना आंदोलन करत राहणार असं शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांशी आणि जनतेशी शिवसेना बांधील आहे, सरकारशी नाही असंही त्यांनी सांगितलं. याच दरम्यान अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी महिलांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी या महिलांनी सरकारकडे केली. महाराष्ट्राचं कुलदैवत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य सोहळा. या निमित्तानं ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. हलगी तुतारीच्या निनादात आकाशाकडे झेपावणाऱ्या सासनकाठ्या आणि चांगभलचा अखंड जयघोष इथं सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ज्योतिबाची पूजा करण्यात आली. यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होऊ दे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं बळ राज्य शासनाला येऊ दे असं साकडं पालकमंत्र्यांनी यावेळी ज्योतिबाला घातलं. ज्योतिबा यात्रेनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत नमूद केलेल्या कलम 46 नुसार शासन बाबासाहेबांना अभिप्रेत असल्याप्रमाणे अंमलबजावणी करत आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रमेश डोंगरे यांनी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात सामाजिक न्याय या विषयावर चर्चा झाली. परिसंवादाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शेतकऱ्यांना देशी वाणाची माहिती व्हावी या उद्देशानं नागपुरातल्या म्यूर मेमोरियल सीताबर्डी इथं बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. रासायनिक खताशिवाय नैसर्गिक पद्धतीनं उत्पादित केलेलं अन्नधान्य आणि बीज हे या बीज महोत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
खतांचा वापर तसंच अनेक रसायनं औषधं वापरून घेतली जाणारी पिकं आणि त्यापासून मिळणारं बियाणं ही आरोग्यासाठी अपायकारकच. म्हणूनच केवळ नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून उत्पादित केलेलं अन्नधान्य आणि बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नागपुरात बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेलं पारंपरिक बियाणं उपलब्ध करून देणे हा एक उद्देश. दुसरा उद्देश सेंद्रिय शेती करणाऱ्यांच्या अनुभवांची आपसात देवाणघेवाण व्हावी, परिचय व्हावा. तिसरा उद्देश शेतकरी आणि ग्राहक यांचा समन्वय व्हावा. ह्या 3 उद्देशाने गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केलेली होती. यंदाचं हे 5वं वर्ष आहे. बियाणं ओसाड जमिनीतही रुजून येईल अशा बियाणांचा यात समावेश आहे. तसंच गहू, तांदूळ, लसूण, मध, आंबाडी बरोबर विविध प्रकारची सरबतं अशा वस्तूही यात ठेवण्यात आल्या आहेत. या स्टॉल्समध्ये आम्ही फक्त लोकांना विषमुक्त अन्न मिळावं आणि विषमुक्त अन्न याची चव कशी राहते, हे कशा प्रकारे तयार केल्या जाते, हे सगळ्या प्रकारचं आम्ही इथं लोकांना आमचे स्टॉल्स लावून सगळे शेतकरी बांधव लोक जे आहे त्यांना ह्या सगळ्या वस्तूची माहिती देत राहतो आणि त्यांना ह्या वस्तू वापरा याबद्दल आम्ही त्यांना नेहमी प्रसार हे करत राहतो. 20% इथं बाकीच्या मार्केटपेक्षा इनऑर्गॅनिक जर मिळालं तर आम्हाला बरोबरीचे पैसे मिळतात असं वाटतं आणि ऑर्गॅनिक खायला लोकांना मिळेल त्याच्यापेक्षा 20% बोनस त्यांना जातं, त्यांना निरोगी धान्य मिळतं. असं जर पाहिलं कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर मग त्याने औषधाला पैसे तिथे वाटायचे त्याच्यापेक्षा 2 पैसे इथं जास्त गेलेले त्यांना दिसतील, पण त्यांचे आयुष्य वाढेल तेवढंच खरं. बीजोत्सवामुळे चांगल्या प्रतीची बियाणं आणि माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. शेतीसाठी ही बियाणं मोठ्या प्रमाणात वापरल्यास भविष्य काळात सर्वांनाच सकस अन्नधान्य मिळेल हे नक्की. भारतीय महिला हॉकी संघानं आज वर्ल्ड हॉकी लीग राऊंड 2च्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये चिलीवर 3-1 गोलनं विजय मिळवला. सामन्याच्या निर्धारित वेळात दोन्ही देशांदरम्यान 1-1 अशी बरोबरी झाल्यानं पेनल्टी शूटआउटवर सामन्याचा निर्णय लागला. भारतानं याआधीच महिला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. हवामान. रायगड जिल्ह्यातल्या भीरा इथं 44.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 21, नागपूर 40-25, पुणे 39-18, औरंगाबाद 39-25, नाशिक 38-18, कोल्हापूर 39-24, रत्नागिरी 33-24, सोलापूर 42-25 आणि अमरावती कमाल 40, किमान 25 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. स्वच्छाग्रहाच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या प्रणेत्याला कार्यांजली वाहूया, पंतप्रधानांचं आवाहन. रालोआ घटक पक्षांची नवी दिल्लीत बैठक. रालोआच्या प्रगतीचा बैठकीत आढावा. हेरगिरीच्या आरोपावरून माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. जाधव यांच्या शिक्षेसंदर्भात भारताची गंभीर प्रतिक्रिया. पाकिस्तानी उच्चायुक्तांना खडसावलं, पाक कैद्यांना मुक्त न करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं उधळला, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. कर्णबधीर आणि मूकबधीर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करायला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.